तुम्हाला हे माहीत आहे का? आपण स्वयंपाकात, औषधात आणि पूजापाठात वापरणारं मध ते हजारो वर्षांनंतरही खराब होत नाही. होय, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे. पुरातत्व संशोधकांना इजिप्तमधील फेरॉनच्या पिरामिडमध्ये 3000 ते 5000 वर्ष जुने मधाचे भांडे सापडले होते. आणि विशेष म्हणजे ते मध आजही खाण्यायोग्य अवस्थेत होते. पण मध खराब का होत नाही? चला आज जाणून घेऊ. 1. पाण्याचं प्रमाण फारच कमी. मधामध्ये पाणी अत्यंत कमी असतं, म्हणून जंतू, बॅक्टेरिया किंवा बुरशी त्यामध्ये वाढू शकत नाहीत. 2. नैसर्गिक आम्लता, ॲसिडिक नेचर. मधाचा pH कमी असतो, म्हणजे तो नैसर्गिकरित्या आम्लयुक्त असतो. ही आम्लता जंतूंना नष्ट करते. 3. हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती. मधामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात, जे कालांतराने हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतात, जे एक शक्तिशाली जंतुनाशक आहे. 4. मधमाशांची अद्भुत प्रक्रिया. मधमाशा फुलांमधील रस अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मधामध्ये रूपांतरित करतात. ही प्रक्रिया इतकी परिपूर्ण असते की मध दीर्घकाळ सुरक्षित राहतो. आयुर्वेदात मधाला योगवाही मानला जातं, म्हणजे औषधांचे गुण शरीरात खोलवर पोचवणारा घटक. म्हणूनच जखमांवर मध लावणे, खोकला, घसा दुखणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मधाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. म्हणूनच मध हे फक्त गोड पदार्थ नाही, तर ते आहे निसर्गाने दिलेलं अमर औषध.